तर कोकणातली जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे आणि सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे हे आता उमेदवारी अर्ज त्यांनी घेतलेला आहे आणि उद्या शेवटची तारीख आहे, शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी ते आपला अर्ज दाखल करणार आहेत। जागा वाटपामध्ये कोकणाची जागा राष्ट्रवादीला सुटली असली तरी शिवसेनेने देखील याच जागेवरती दावा केला होता आणि अगदी कालच आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे त्या आता आपला अर्ज मागे घेणार आहेत का याकडे देखील आपलं लक्ष राहील आणि या जागेसाठी शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांचे पुत्र हे देखील इच्छुक होते। त्यामुळे कोकणामधली जागा राष्ट्रवादीला जरी सुटली असली तरी शिवसेनेचे जे भरत गोगावले आहेत ते नेमका काय निर्णय घेणार याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या निर्णयापुढे आम्ही जाणार नाही अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली। तर एकनाथ शिंदे हे दिलखुलास नेतृत्व आहे असं म्हणत सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलेलं आहे। महेंद्र शेठ दळवींच्या कन्याने फॉर्म भरलेला आहे, त्यावरती आमचा विचार विनिमय होईल आणि साहेबांचा आदेश आला तर त्याच्यावरती आम्ही काय करायचं ते ठरवू। विकास गोगावले देखील इच्छुक आहेत या उमेदवारीसाठी। इच्छुक आहेत, परंतु नेते मंडळींच्या शब्दाच्या पुढं आम्ही मंडळी कोण जाऊ शकत नाही आहे। त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे। बघू आज काय मेसेज येतोय त्याच्यावरती समजून। शिंदे साहेब एक दिलखुलास नेते आहेत। देवेंद्रजी सुद्धा त्यांना राजकारणातली महाराष्ट्राच्या खाचाखोचा माहिती आहेत, शिंदे साहेबांनाही माहिती आहेत। त्यामुळे तो संवाद उत्तम झाला आणि तो उत्तम त्यांनी राखला, त्याचा मला विशेष करून या ठिकाणी आभार मानायचे आहेत।